मित्रांनो, तुमच्या रेशन कार्डमधून तुमच्या फॅमिली मेंबरचं नाव सप्टेंबर महिन्याच्या अगोदर डिलीट झालं असेल तर तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये आले आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही तुमच्या रेशन कार्डमध्ये तुमच्या फॅमिली मेंबरचं नाव कसं ॲड करू शकता। आणि मित्रांनो, तुम्ही रेशन कार्डची KYC कशी करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे मित्रांनो अशी की तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या अगोदर राशन कार्डची KYC करणे खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही लवकरात लवकर करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। चला तर कोणत्या वेळ न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमध्ये कोणत्याही ब्राउझरवर यायचं आहे। तुम्ही गुगलवर आले तरी चालणार। गुगलवर आल्यावर तुम्हाला AEPDS टाईप करायचं आहे। पहिल्या नंबरची वेबसाईट येणार आहे। पहिल्या नंबरच्या वेबसाईटला ओपन करायचं आहे। डेस्कटॉप साईडला ऑन करायचं आहे आणि तुम्हाला मोबाईलमध्ये थोडं झूम करायचं आहे आणि इकडे थोडं मेनू बारमध्ये तुम्हाला इथे RC डिटेल्स म्हणून ऑप्शन दिसणार आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यावर तुम्ही झूम केल्यावर इथे RC नंबर म्हणजे राशन कार्ड नंबर तुमचा टाकायचा आहे। सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे। आता मी तुम्हाला दाखवणार आहोत की कसे इथे नाव कट होतात आणि कसे ॲड होऊ शकतात। तर इथे बघू शकता आपल्या रेशन कार्डमध्ये फुल डिटेलमध्ये आलेले आहे। आपल्या रेशन कार्डमध्ये 4 मेंबर आहेत मित्रांनो, इथे बघू शकता। पण आता इथे महिना मित्रांनो सप्टेंबर महिना चालू आहे, तर महिना आपण थोडे 4-5 महिने आपण मागं जाऊया आणि बघूया। इथे आपण एखादा 4-5 महिने मागं जाऊन एखादा महिना म्हणजे जून महिना सिलेक्ट करूया। इथे बघू शकता आपण सबमिट बटनवर तसं क्लिक केलं मित्रांनो, इथे आपल्या रेशन कार्डमध्ये काही चेंज होऊन म्हणजे इथे 5 मेंबर आलेले आहे। बघू शकता मित्रांनो, आपल्या मेंबरचं सुद्धा एक नाव डिलीट झालं आहे आणि तुम्ही जसे सप्टेंबर महिन्याला सबमिट केलं तसे डबल 4 होऊन जाणार आहे, म्हणजे की आपलं एक मेंबरचं नाव इथे डिलीट झालं आहे मित्रांनो। तुम्ही बघू शकता इथे 4च मेंबर दाखवत आहे। बघू शकता इथे मित्रांनो सप्टेंबर महिन्याच्या अगोदरसुद्धा काही लोकांचे नाव राशन कार्डमधून कट होणार आहे। म्हणून मी सांगतो की तुम्ही राशन कार्डची KYC लवकरात लवकर करा मित्रांनो। ते कशी करायची आणि नाव कसं ॲड करायचं तर आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा, आता मी सांगणारच आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिले इकडे आपल्या स्क्रीनला बाजूला सरकवायचं आहे। यामधलं मी तुम्हाला आता काही समजून सांगणार आहे। इकडे तुम्ही बाजूला सरकवल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला सीडेड असं नाव लिहून येणार आहे। इथे तुम्ही बघू शकता सीडेड म्हणजे मित्रांनो सीडेडचा अर्थ असा होतो की ज्याचं आधार कार्ड इथे राशन कार्डला लिंक आहे त्याच्या नावासमोर इथे सीडेड दिसणार आहे आणि त्याचं नाव इथे राशन कार्डमधून कट नाही होणार आहे मित्रांनो। त्याचं आधार कार्ड लिंक नाही आहे, त्याचं नाव इथून डिलीट होणार आहे मित्रांनो। एवढी महत्त्वाची सूचना तुम्ही लक्षात घ्या। इथे सीडेड म्हणजे ज्याचं आधार कार्ड लिंक आहे आणि इथे जर तुमचं सीडेड नाही दाखवत असेल तर तुमचं आधार कार्ड इथे लिंक नाही आहे, एवढं तुम्ही पूर्णपणे समजून घ्यायचं आहे। तर म्हणून म्हणतो मी की लवकरात लवकर KYC करा तुम्ही। आणि मित्रांनो इथे बघू शकता आपल्या 4 मेंबरचे इथे आधार कार्ड लिंक आहे, म्हणून इथे तुम्हाला पूर्णपणे सीडेड लिहून आलेलं आहे। चला तर मित्रांनो, आता मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही तुमच्या डिलीट मेंबरचं नाव कसे ॲड करू शकता आणि तुम्ही KYC कशी करू शकता। त्यासाठी मित्रांनो चला तर आपण आता सांगूया। अगोदर प्ले स्टोअरवर यायचं आहे। प्ले स्टोअरवर आल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे मेरा राशन 2.0 टाईप करायचं आहे। टाईप केल्यावर सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे। सेकंड नंबरवर ॲप येणार आहे, गव्हर्नमेंटचा ॲप आहे मित्रांनो। आणि या ॲपला तुम्ही बघू शकता खूप जणांनी इथे डाउनलोड 1 करोड आहेत मित्रांनो। तुम्ही पण इन्स्टॉल करून घ्या, तुमच्या पण कामात येणारच आहे मित्रांनो। चला तर तुम्ही इन्स्टॉल केल्यावर ॲपला ओपन करायचं आहे। ॲप थोडं टर्म कंडिशन मागेल, त्या टर्म कंडिशन ॲक्सेप्ट करून इथे तुम्हाला पुढे जायचं आहे। चला तर आपल्या मोबाईलमध्ये ॲप इन्स्टॉल होत आहे। तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। ॲपला ओपन केल्यावर मित्रांनो टर्म कंडिशन अलाउ करायचे आहेत। अलाउ केल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे बघू शकता ॲपचे इंटरफेस, इथे तुम्हाला खूप साऱ्या भाषा दिसणार आहे। तुम्हाला इथे तुमची भाषा निवडायची आहे। चला तर आपण आपली भाषा निवडूया आणि नेक्स्ट या बटनवर गेट स्टार्टेड या बटनवर क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला 2 ऑप्शन राहणार आहे, लॉग इन करतात
इथे तुम्हाला पहिल्या नंबरचं बेनिफिशरी युजर हे ऑप्शन इथे निवडायचं आहे. बेनिफिशरी युजर हे ऑप्शन निवडल्यावर तुम्हाला आधार कार्ड आणि कॅप्चा एंटर करायचं आहे. लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक करायचं आहे. एक पॉपअप येणार आहे, ओके करायचं आहे. ओके झाल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला एक जो नंबर आधार कार्डला लिंक असणार आहे त्या नंबरवर OTP येणार आहे, तो फिलअप करायचा आहे. व्हेरीफाय या बटनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय झाल्यावर डबल आणखीन एक पॉपअप येणार आहे, त्यामध्ये ओके करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. इथे तुम्हाला क्रिएट MPIN असं येणार आहे. इथे तुम्हाला क्रिएट नाववर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला एक प्रकारे पासवर्डच इथे टाकायचा आहे तुमचा. तुम्ही कोणता पण इथे तुमचा एक पासवर्ड अंकी टाकू शकता. डबल एंटर करायचं आहे. इथे पॉपअप येणार आहे, ओके करायचं आहे आणि डबल कट ऑफ कंडिशन अलाउ करायचे आहे. वर स्क्रिप्टचं बटन येणार आहे, ते स्क्रिप्ट करून द्यायचं आहे. आणि इथे बघू शकता ॲपचा तुम्ही इंटरफेस एकदम उघडलेला आहे. ॲप पूर्णपणे ओपन झालेला आहे. इथे मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर तुमचं डिजिटल एकदम राशन कार्ड दिसणार आहे, ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि महत्त्वाची सूचना म्हणजे अशी मित्रांनो की आता जर तुम्हाला डिलीट झालेलं नाव ॲड करायचं असेल तर तुम्हाला मॅनेज फॅमिली डिटेल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ऑप्शनमध्ये आल्यावर मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्या राशन कार्डची सर्व मेंबरची नाव दिसणार आहे. इथे वर तुम्हाला ॲड मेंबर म्हणून एक ऑप्शन दिसणार आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे 9 स्टेप राहणार आहे. इथे 9 स्टेप तुम्हाला क्लिअर करून फॅमिली मेंबरचं नाव इथे राशन कार्डमध्ये ॲड होऊन जाणार आहे. यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवूया, तर हे मी शिकवणार आहे. पण हे मित्रांनो तुम्ही 9 स्टेप पूर्ण जरी गेल्या मित्रांनो तर थोडा वेळ लागणार आहे राशन कार्डमध्ये तुमचं नाव ॲड व्हायला. काहून की हे ॲप मित्रांनो नवीन असल्यामुळे ॲपचं थोडं व्हर्जन नवीन यायचं आहे, ॲप अपडेट व्हायचं आहे पूर्णपणे. तर माझी इच्छा अशी आहे की तुम्ही जवळच्या राशन शॉपवर जाऊन तुमचं नाव ॲड करू शकता किंवा आपण व्हिडिओ बनवूच या, तर मग तुम्ही व्हिडिओ बनवल्यावर पाहू शकता. तर मित्रांनो आता राहिली गोष्ट KYCची. तर मित्रांनो माझी इच्छा अशी आहे, तुम्हाला मी जर ऑनलाईन KYC करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला KYC करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुमच्या राशन शॉपवरच जायला लागणार आहे तुम्हाला मित्रांनो. काहून की इथे मित्रांनो तुम्ही जर KYC केली असेल सुद्धा इथे नॉट व्हेरीफाईड दाखवत आहे, आणि केल्यावरही तुम्हाला नॉट व्हेरीफाय आणि नाही केल्यावरही नॉट व्हेरीफाईड दाखवणार आहे मित्रांनो. कारण की ॲपला थोडा अपडेट व्हायचा आहे मित्रांनो, म्हणून इथे नॉट व्हेरीफाईड दाखवणार आहे. तर माझी इच्छा अशी आहे की तुम्ही तुमच्या राशन शॉपवर जा आणि तिथे लवकरात लवकर KYC करा. तिथे मित्रांनो तुम्हाला फिंगरप्रिंट आणि आधार आणि राशन कार्ड सोबत न्यावं लागणार आहे. फक्त ह्या 2 वस्तू सोबत नेल्यावर तुमची पूर्णपणे लवकरात लवकर KYC होऊन जाणार आहे. इथे सांगितलं सुद्धा आहे की तुमचं आधार कार्ड आणि राशन कार्ड सोबत नेल्यानेच तुमची KYC होणार आहे. तर लवकरात लवकर तिथे जाऊन करून घ्या. चला तर आपला व्हिडिओ इथे सेंड करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओला. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद. जय हिंद मित्रांनो.